एसआई कोण आहेत? एसआई स्पॉटला किती फाईन केलं या एरियामधनं डेली रिपोर्टिंग करायची. दोन्ही साईडला एकदम स्ट्रिक्टली फाईन करून कोणी टाकलंच नाही पाहिजे. एरिया नियर बाय नाला एक तुम्हाला स्ट्रिक्ट इंस्ट्रक्शन द्यायचे तुमच्या सर्व लोकांना. बाटली देखो बाटली जो है ना वो नवीन हो सकता है, बट ये नीचे वाला ये नवीन नहीं है ना, ये सारा पुराना, ये नहीं हुआ ढंग से. तुम्ही काय करता, तुमचे सगळे रस्त्याला कचरा पडलेला आहे. 11:30 वाजले तरी रस्ते कसे तुमचं कलेक्ट नाही झाले, याचा अर्थ तुमचं कलेक्शन करते प्रॉब्लेम. काही ठिकाणी डोंबिवलीमध्ये जिथे आपण पाहणी केली तिथे नाली सफाई व्यवस्थितरित्या ना झालेला दिसत आहे. तिकडे मेकॅनिकल तसेच फिजिकल मॅन्युअल लेबर लावून दोन्ही पद्धतीने ते नाले सफाई नीटपणे करण्याचे सूचना आपण स्ट्रिक्टली जे कॉन्ट्रॅक्टर त्यांना दिलेली आहे. आणि नेक्स्ट आठवडाभरामध्ये परत टीम व्हिजिट करणार इकडे आणि नाले सफाई व्यवस्थितरित्या होईल याची खातरजमा करणार. ॲक्च्युली याच्यामध्ये MIDC प्लस महानगरपालिका दोघांनी मिळून करायला पाहिजे. जे काही गोष्टी MIDC कडनं होत नाही आहे ते महानगरपालिका म्हणून आपल्याकडनं केलं जातं. आम्ही ऑलरेडी MIDCला पण या संदर्भात लिहिलेलं आहे आणि त्यांची चर्चा सुरू आहे की हे जे नाले आहेत त्यांचं स्ट्रेंथनिंगचं काम त्यांच्या माध्यमातून झालं पाहिजे. कारण इथला जो बरेचशा एफ्लुएंट आहे तो इंडस्ट्रीमधला पण मिक्स होत असेल अशी आम्हाला शंका आहे. तर आम्ही याच्यासाठी त्यांच्याशी पाठपुरावा करतोय. त्यांनी काही बल्कटीकरणचे टेंडर काढलेले आहेत, सफाईचे नाही. पाणी साचण्याचे कारण भरपूर आहे. मेजरली की आपलं स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज जो आहे तो बरोबर नाही आणि व्यवस्थितरित्या नाही. आपला जो डेव्हलपमेंट आहे तो इरेग्युलर झाला आहे आणि जे स्ट्रॉंग वॉटर ड्रेन्स आहे त्यांना व्यवस्थित वे भेटला नाही आहे. सो आपल्याला ओव्हरऑल शहराचा जो विकास आहे पर्टिक्युलरली आता जेव्हा रिडेव्हलपमेंटला मॅक्सिमम बिल्डिंग जात आहेत तेव्हा जे आपले नियम आहेत त्यांचं काटेकोर पालन होईल. सोबतच आपला सीवरेज आणि स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज जो आहे तो पार्टमध्ये आहे त्याला कॉम्प्रिहेन्सिव्हली आपण इथे कंप्लीट करण्याचं नियोजन करणार आहोत.